बघा, मुलीच्या जन्माच्या वेळी तिच्या आईचं वय 30 वर्ष असून 5 वर्षानंतर तिच्या आईचं वय मुलीच्या त्यावेळीच्या वयाच्या 7 पट होतं, तर 20 वर्षानंतर आईच्या वयाचे मुलीच्या वयाशी गुणोत्तर काय? लेकरांनो, प्रश्न कोणताही असो, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो. सारणी स्वरूप या गणिताची मांडणी केली म्हणजे तुमच्या सहज लक्षात येते. लक्ष द्या. आई, मुलगी आणि इथं त्यांच्या किंवा त्यांची वय म्हणा, इथं त्यांची वय गोष्टी लक्षात घ्या. जन्मावेळी मुलीच्या जन्मावेळी आईचं वय 30 वर्ष. आता जन्मावेळी ती मुलगी असो, मुलगा असो, तुम्ही असो, मी असो, आमचं वय काय असते? 0 वर्ष. याचा अर्थ मुलीच्या जन्मावेळी मुलीचं वय 0 वर्ष, तेव्हा आईचं वय किती होतं? 30 वर्ष होतं. ही गोष्ट जन्मावेळीची. आता आम्हाला फक्त पडताळा पाहायचा. गणित म्हणते 5 वर्षानंतर तिच्या आईचं वय मुलीच्या त्यावेळीच्या वयाच्या 7 पट. 5 वर्षानंतर जन्मानंतरचे 5 वर्ष म्हणजे मुलगी जेव्हा 5 वर्षाची झाली तेव्हा आई किती वर्षाची होणार? या 30 मध्ये सुद्धा 5 मिळवा, 35 वर्षाची होणार. आता 5 वर्षानंतर या आईच्या वयाची तुलना मुलीसोबत. 5 वर्षानंतर आईचं वय मुलीच्या त्यावेळच्या वयाच्या 7 पट. मुलीचं त्यावेळचं वय 5 वर्ष आणि 5 ची 7 पट 35. प्रश्न जो केला की 20 वर्षानंतर आईच्या वयाची मुलीच्या वयाशी गुणोत्तर. आता 20 वर्षानंतर मुलगी किती वर्षाची होणार? गोष्ट आता 20 वर्षानंतरची. 20 वर्षानंतर आता 20 वर्षानंतर मुलगी 20 वर्षाची होणार आणि ही जी आई आहे जन्मावेळी 30 वर्षाची. 20 वर्षानंतर ही आई, लेकरांनो, 30 मध्ये 20 मिळवा, 50 वर्षाची होणार. आता आईच्या वयाचे मुलीच्या वयाशी गुणोत्तर काढत असताना काय करा? हे शून्य घालवा. 5 2. लेकरांनो, हे तुमच्या प्रश्नाचं ॲक्युरेट आन्सर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनची घंटी याच्यासाठी दाबा की मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त व्हावं, पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं, सोबत तुमच्या मनातील गणितासंबंधी असलेल्या विविध समस्या बिंदास तुम्हाला विचारता याव्यात करिता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा संभाव्य प्रश्नांचा, दर्जेदार प्रश्नांचा अनलिमिटेड नित्य सराव करता येईल. ओके. वयवारी गुणोत्तर प्रमाण ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.